नसताना अशा पद्धतीनं व्हिडिओ समोर आणण्याचं कारण काय असं वाटतं? आता काय लोकच विसरायला लागलेत ना त्यांना, आणि त्यांना लोकांची आठवण यायला पाहिजे. ते काहीतरी आहे तिथं कोल्हापूरची आठवण यायला पाहिजे, कारण तोच व्हिडिओ त्यानेच काढला होता. तुम्हाला माहिती आहे ना, म्हणजे तुम्ही सगळे मी जीच काय बोलत ऐकत नाही सर आपण सर्व. 10 तारखेला 10 जानेवारीला कोल्हापूर महापालिकेची निवडणूक झाली, बरोबर आहे की नाही? 8 तारखेला त्यांनी हा व्हिडिओ काढला होता का नाही? 16 तारखेला निवडणूक झाली, सॉरी 16 जानेवारी निवडणूक झाली. म्हणजे 14 तारखेला प्रचाराच्या सांगतेच्या दिवशी मला आठवते, त्या दिवशी त्यांनी हा व्हिडिओ सकाळी काढला होता ना. मग त्यांनी चौकशीची मागणी केली होती ना. मग चौकशीची मागणी केली असताना त्याचं काय झालं हे विचार करायला पाहिजे ना. पुन्हा अशा पद्धतीचं आपल्या हस्तकांच्याद्वारे व्हिडिओ काढणं कितपत योग्य आहे? व्हिडिओ काय आहे आणि 40 लाखांवर हे नेमकं काय प्रकार आहे? मी आता आपल्याला काय सांगितलं आहे की अजितदादा पवार आता जिवंत आहेत का? आहेत. पण त्यांच्या सुळेताईंच्या मुलगीला आशीर्वाद द्यायला कोण होतं? अजितदादांचा आवाज आपण ऐकला नाही? सुनेत्रा वहिनी निवडणुकीला उभारल्या, अजितदादांच्या आवाजात त्यांनी लोकांना आवाहन केलं का नाही? आवाजात फरक वाटला आपल्याला? नाही. हे सगळं एआय डेव्हलप झालेलं असतं, डबिंगचे प्रकार आहेत. बघा, माझ्या राजकीय जीवनामध्ये मी कुणालाही कधीही चुकीच्या पद्धतीने वागलो नाही, कुणालाही ब्लॅकमेलिंग केलं नाही. माझ्यावर जे जे आरोप झालेत, मी या ठिकाणी विश्वासानं सांगतो आपल्याला, माझ्या राजकीय जीवनामध्ये अडथळा प्राप्त व्हावा यासाठी केलेले आरोप आहेत. आणि याचा आपण सर्वजण याचा आय विटनेस आहात, आणि तुमचं मला सहकार्य आहे म्हणून तर मी इथपर्यंत आलेलो आहे. तुम्ही माझं, मला आठवते 2007ला मला पहिल्यांदा पश्चिम महाराष्ट्र प्रमुख विद्यार्थ्यांचं काम मिळालं, तेव्हापासून मी काम करतोय. कुणासाठी काम केलं मी रस्त्यावर उतरलो, फेरीवाल्यासाठी उतरलो, रिक्षावाल्यासाठी उतरलो, पाणीपट्टी वाढायला नाही पाहिजे म्हणून उतरलो, घरफळा वाढला नाही पाहिजे म्हणून उतरलो. मी आमदार असताना सातत्यानं 5 वर्ष रस्त्यावर होतो, पुढचे 5 वर्ष रस्त्यावर होतो. ठीक आहे, पराभव हा स्वीकारला, पण पराभव थांबलो देखील नाही. परत 5 वर्ष काम केलं, परत मला लोकांनी 30,000 मतांनी निवडून दिलं. असं असताना अशा पद्धतीची बदनामी करणं कितपत योग्य आहे? आणि म्हणून हे सगळं षडयंत्र जे आहे, बघा, जनता मतदार सुज्ञ हे सगळं कळत असतं. लोकांच्यातूनच अनेक प्रतिक्रिया आहेत, आपल्याला देखील मिळत असतील. आणि हे सगळं कुठेतरी थांबलं पाहिजे अशी माझी अपेक्षा. आणि परत या गोष्टीला मी त्यांनी काही आरोप करून देतो, त्याला उत्तर देणार नाही. खरं म्हणजे मी त्यांनी आव्हान केलं म्हणून उत्तर द्यायला नाही. मी स्वतः याला कुठलंही उत्तर देणार नाही. जे काही कायदेशीर प्रक्रिया आहेत ते आम्ही पूर्ण करणार आहोत. नाही, माझी आता कायदेशीर टीम या सगळ्या गोष्टींचा विचार सुरू आहे त्याच्यापासून. आणि बघा, शेवटी राजकारणामध्ये काही गोष्टीला मर्यादा असतात. ठीक आहे, आपण लिमिट करतो काही गोष्टी, पण जर ओव्हर होत असलं तर निश्चितपणे जर कोण प्लॅन करत असेल तर त्याचा पण आपल्याला प्लॅन करावा लागेल. चुकीचं का? एखाद्या व्यक्तीला बदनाम करण्यासाठी तर कशा करता पाहिजे? तुम्हाला बदनाम करण्याचा प्रयत्न आहे फक्त. हा व्हिडिओ एआय जनरेट आहे आपण असं म्हणतात. त्याचबरोबर आपण म्हणतात ज्या व्यक्तीने हा व्हिडिओ पाहिला तो ओरिजिनल व्हिडिओ सध्या आपल्याकडे आहे का? आणि प्रत्येक राजकीय व्यक्तीला त्याची प्रतिष्ठा महत्वाची असते. ती योग्य वेळ अजून आलेली नाही का तो व्हिडिओ? 8 तारखेला ज्या वेळेला बंटी पाटील साहेबांनी हा व्हिडिओ प्रसारित केला, ज्या व्यक्तीने हा व्हिडिओ काढला त्याचा स्वतःहून मला फोन आला की साहेब हे चुकीचं आहे, मी असं काही त्यामध्ये केलेलं नाही आहे. आणि त्या संदर्भात त्यानं मला लेखी दिलेलं, लेखी माहिती आहे, कळालं का? आणि त्यामुळं आता बघा, आपल्या माध्यमातून बंटी पाटलांनी मला भूमिका स्पष्ट करायला सांगितली, त्यामुळे मी स्पष्ट त्या ठिकाणी भूमिका माझी केलेली आहे. ज्या काही कायदेशीर गोष्टी असतील त्या ठिकाणी मी त्या सगळ्या वापरणार आहे. संवाद वेगळा तर मग ओरिजिनल त्यामध्ये काय तुमचं म्हणणं होतं किंवा काय उद्देश काय होता? मी आपल्याला काय सांगितलं की नंबर 1 हा कुठलाही शासकीय व्यवहार नाही. नंबर 2, मला झालेल्या व्यवहाराची कुठली कल्पना नसताना काही लोकांची माझ्याकडे तक्रार आल्यामुळे मी त्यांना न्याय दिला, हे मी तुम्हाला सांगितलं. त्यातलं ते चुकीचं काहीतरी जनरेट केलं गेलं, आणि त्याची मला त्यांनी स्वतःहून फोन करून दिलेली कॉपी पण आहे, सहीसह त्यांच्या आपण विचारतोय मला कोण, कायदेशीर प्रक्रिया ज्यावेळी न्यायालयात बोलतो ना, न्यायालयात सांगेल ना मी. सतीश पाटलांचे व्हिडिओ मतदाराचे असते मात्र त्यांनी तो संपूर्ण व्हिडिओ पोस्ट केला नाही, आणि हा व्हिडिओ पुन्हा आता माझा या पत्रकार परिषदेचा उद्देश काय आहे
ती मर्यादा केली पाहिजे राजकारणामध्ये. मर्यादा केली पाहिजे. आता कुठल्याही निवडणुकीमध्ये तुमचं काही चालत नाही. मग लोकांच्या मध्ये तुमची चर्चा राहावी म्हणून अशा पद्धतीचं काम करावं का? करू नये. ही माझी हीच भूमिका. घरापर्यंत कुणाच्या जाऊ नये. घरापर्यंत जाऊ नये कुणाच्या. आपल्याला राजकारणामध्ये सभ्यता ठेवून मर्यादेनं राजकारण केलं पाहिजे. मी तुम्हाला तेच सांगितलं ना. अनेक गोष्टी मला काढता येतील. मला त्यांची व्यवसायांचे सगळं काढता येईल. मला थेट पाईपलाईन काढता येईल. मला 220 कोटी IRBचा प्रोजेक्ट काढता येईल. म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यातील लोकांचं पूर्ण विरोध असताना जखमीवर मीठ सोडत त्यांनी टोलची पावती फाडून काढता येईल. आणि ह्यामध्ये किती लोकांनी काय आरोप केले आहेत, काँग्रेसच्या आमदारांनी त्यांच्यावर काय आरोप केले आहेत, तत्कालीन नगरसेवक काय, पण ह्या काय गोष्टी आहेत ह्यामध्ये जायचं का सातत्यानं एखाद्याची बदनामी करायची का? काय गरज नाही. आणि आम्ही ते पद्धतीनं काम करणारी माणसं आहोत. तुम्ही असा उल्लेख केला की सतीश पाटलांचे सुद्धा बरेच तुमच्याकडे व्हिडिओ आहेत आणि आमच्याकडे बऱ्याच तक्रारी येतात, तर ते काय आहे? नाही, योग्य वेळात बघा, प्रत्येक गोष्ट आम्ही राजकारणात सभ्यता पाहतो. एखाद्याच्या घरच्या मुलांच्या पण आम्ही जात नाही. आणि सांगायचंच म्हटलं तर बरंच सांगू शकतो. अनेकांच्यावर रेपचे गुन्हे दाखल झालेले आहेत. आम्ही नाही केला असं. घरगुती घरापर्यंत पोचायचं नसतं. मुलं ही आपल्याला समान असतात सगळ्यांची मुलं. एखाद्या वेळेला एखादी चूक झाली असती तर आपण राजकारणाचा वापर करून त्याला बदनाम करणं हे अतिशय वाईट आहे. त्याला सुधारण्याची संधी द्यायची असती. मुलांची जीवनाची सुरुवात झाली असती. एखाद्या वेळेस चूक जर झाली असली तर आम्ही अशा पद्धतीचं राजकारणच केलं नाही. आणि त्यामुळं ज्या त्यावेळी योग्य वेळी जर त्यांच्याकडून जर अशीच भावनानं आमच्या विरोधात जर काम करणार ते असतील तर आमचं देखील पुढच्या काळात मग असंच वागणं राहील. कौटुंबिक वैयक्तिकपेक्षा सार्वजनिक व्यवहाराचे असे काय तुमच्याकडे आहे? हे बघा, हे मी आता जास्त बोलणं उचित नाही आहे. हे आपल्याला पण सगळ्यांना माहित आहे. टोलची पावती कुणी फाडल्या तर त्यात गेलं तर बरंच मला काढता येते. थेट पाईपलाईन आजची परिस्थिती काय आहे सगळ्यात नाही. मला यामध्ये राजकारणामध्ये सभ्यता ठेवूनच पुढे जायचं आहे. आम्हाला तर जबाबदारी आहे. आज मी देशाचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांचं स्वप्न आहे. देशाला महासत्ता बनवण्याचं, त्यासाठी राज्यामध्ये काम करतो. या राज्याची इकॉनॉमी 2047 साली $5 ट्रिलियन झाली पाहिजे यासाठी आम्ही प्रयत्न करतो. कोल्हापूर शहरासाठी विविध प्रकल्प आपण आणलेले आहेत. सर्किट बेंच तुम्ही आणला का? नाही आणला. कन्व्हेन्शन सेंटर मी आणलं. IT पार्क मी आणला. हद्दवाढीचा विषय आहे. आई अंबाबाई तीर्थक्षेत्र आहे. लवकर रंकाळ्यामध्ये आता फाउंटन बसेल. आज रंकाळ्याची परिस्थिती काय आणि पूर्वी काय होती. जवळपास 1200 बेडचं हॉस्पिटल आम्ही आणले. कोल्हापूर शहर आणि जिल्ह्याचा परिसराचा विकास केल्यानंतर या जिल्ह्यातील नागरिकांनी ठरवलं ना हद्दपार करायचं. लक्षात घ्या. 10 पैकी 10 सीट. बघा, श्रीमंत छत्रपती शाहू महाराजांचा विजय मी आजही म्हणतो आणि त्या निकालाविषयी म्हणलो होतो. हा त्यांच्या व्यक्तिमत्वाचा विजय आहे, काँग्रेसचा विजय नाही आहे. 10 पैकी 10 सीट आम्ही विधानसभेला आणल्या. जिल्हा परिषद आम्ही आणली. नगर परिषदा आणल्या. आज महानगरपालिका देखील पहिल्यांदा महायुतीकडे आली. आणि त्यामुळे तुमच्या पायाखालची वाळू घसरलेली आहे. पुढची येणारी गोकुळ देखील आम्ही जिंकणार आहोत. आणि म्हणून अशा पद्धतीचं बदनामीचं कथकारस्थान हे कितपत योग्य आहे? आपण सभ्य राजकारणी असताना आपली प्रतिमा बदलून घेऊ नये असा माझी त्यांना विनंती आहे. का चालू व्हायरल केल्यानंतर त्यांच्याकडून खंडणीची मागणी झाली होती. असं ऋतुकरांनी ते पत्रक दिलेलं आहे. बघा, मी तुम्हाला काय सांगितलं, म्हातारी मेल्याचं दुःख नसावं, काळ सोपावं, एक म्हण आहे. माझ्याकडे स्वतः एक व्यक्ती आली होती या संदर्भात की असा व्हिडिओ किंवा हे जे काही आहे ते संपून घ्या. मी म्हणलं जो कोणी आहे त्याला सांग तुला काय करायचं ते कर. मी स्वतः सांगितलं, कारण मला माझ्या मुलग्यावर विश्वास आहे. तो चुकीचं काय करणार नाही. मी त्याचं समर्थन केलं असं म्हटलेलं नाही. पण त्यानं जे काय केलं असेल ते कायदेशीर कृती केलं असेल. पण अशा पद्धतीनं जर कोण आम्हाला ब्लॅकमेल करत असेल तर आम्ही पण शिवसेना प्रमुखांच्या विचाराचेच आहोत. त्यांच्या मुशीतच घडलेलो आहोत. आणि म्हणून या कोल्हापुरात तरी किमान अशा पद्धतीचं ब्लॅकमेलिंग, आता मी बोलायला गेलो तर ते पण भरपूर आहे. कारण मला फालतू ब्लॅकमेलरला उत्तर कुठलं द्यायचंच नाही ना. ते आमची नंतर महानगरपालिकेची गट आमचं बघून घेईल. त्याच्यामध्ये अनेक मंत्री आहेत. तुम्ही त्याचे आई विटनेस आहे.
बघा, अनेक लोक मंत्री आहेत, अनेक लोक आमदार आहेत, मोठ्या संस्था आहेत, सगळ्यांचं मोठं आहे, माझं काहीच नाही ना. अजून एक 10-15 दिवसांनी एक आणखी व्हिडिओ व्हायरल करण्याचा तुम्ही इशारा दिला. 100 करा, विधानसभेत केला तुम्ही, महापालिकेत केला, आणि 100 करा, काय फरक पडतो? कायदेशीर आम्ही कारवाई करू. आता आम्ही पण काय बसणार आहे, काय पण करा. राज्याच्या विधिमंडळाचा आता अधिवेशन सुरू आहे. तुम्ही राज्याच्या विधिमंडळाच्या आधी कॅबिनेट मंत्रीपद तुमच्याकडे आहे. हो. विधिमंडळाचे काय सांस्कृतिक कार्य मंत्री सन्माननीय नामदार चंद्रकांत पाटील साहेब आज कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. आपण त्यांना प्रश्न विचारावा, हा काय नियम आहे, काय कायदा आहे. मला वाटतं अयोध्येला आपल्याला बोलत होतं ना. हो, त्यांना प्रश्न विचारावा. तर या सगळ्या व्हिडिओच्या पाठीमध्ये आमदार सतीश पटेल हे व्हिडिओ बघा, आता मला तर तसंच वाटतं, कारण त्यांनीच हा व्हिडिओ काढला होता त्यावेळेला, पुन्हा तो व्हिडिओ येतोय. मग मी काय समजायचं सांगा तुम्ही? ते दूध थोड्या माणसाला सुद्धा कळते, मुलाला सुद्धा कळेल, असं चुकीचं आहे. माझं म्हणणं हेच आहे. बघा, निवडणुका येत असतात, जात असतात. इतकी वर्ष तुम्ही सत्ता भोगली, आम्ही लाट्या काट्या खाल्ल्या, आम्ही विरोधी पक्षात होतो. आता सत्ता लोकांनी तुमच्या निष्क्रियतेमुळे लोकांनी आम्हाला सत्ता दिली. तर कुठंतरी अशा पद्धतीनं काम करू. रविकरण इंगवलेंचा तुम्ही उल्लेख ब्लॅकमेलर असं करता, काय नेमकी त्यांची ब्लॅकमेलची मला त्या व्यक्तीबद्दल कुठलंही उत्तर आपल्याला द्यायचं नाही. माझं माध्यमात विनंती आहे. ते येऊन ब्लॅकमेलर घेऊन पत्रकार असे आरोप करत असून आम्हाला त्याची दृष्टीकोन समजत काय काय तुम्ही जर त्यांना ब्लॅकमेलर घेऊन पत्रकार आरोप करत तर ते नेमकं काय ब्लॅकमेलिंग करतं ते मीडिया पण केलं पाहिजे. आता हे आपण शोधून काढलं पाहिजे ना. तुमच्याकडे काय कोल्हापूर शहरातल्या अनेक लोकांना माहिती आहे. मी सांगायची काय गरज आहे? मी एखाद्या ब्लॅकमेलवर बोलणंच मला उचित समजत नाही. माझं ते स्टँडर्डच मी समजत नाही. मी काय तुम्हाला सांगितलं की सतेज पाटील हे विधान परिषदेचे गटनेते आहेत. त्यांनी मला विचारलं, त्यांचा मान ठेवावा म्हणून मी आधी पत्रकार परिषदेत. मी कुठल्याही ब्लॅकमेलर 302च्या खटल्यातल्या आरोपीला मी उत्तर देणार नाही. ह्यांचं राजकीय पुनर्वसन तुम्ही काय केलं? आता तुम्ही ते राजकारणात गेला तर आता मग ते मी त्यावेळेस दुसरीच पत्रकार परिषद घेतो त्यासाठी. आजची पत्रकार परिषद त्यासाठी नाही आहे.